नमस्कार. प्राईम टाईममध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनची सुरुवात राज्यातल्या सुरक्षेच्या बातमी संदर्भाने करूया. महाराष्ट्रातल्या मुली आणि भगिनींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि याला कारण ठरल्यात राज्यात अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटना. त्यातही मावळ आणि भंडारा या दोन ठिकाणी घडलेल्या घटनेत रक्षकच भक्षक बनल्याचं दिसून आलं. भंडाऱ्यामध्ये महिला नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकानं मुलींना पास करण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप झालाय. तर मावळमध्ये विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी बंदोबस्तावरती असलेल्या पोलीस शिपायानं एका चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला. इकडे मुंबईजवळच्या कल्याणमध्ये खाऊ घेण्यासाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केलेल्या नराधमाला या हत्येचं कोणतंही सोयरसूतक नसल्याचं दिसलं. तर पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये एका आचार्यानं 2 बहिणींवरती अतिप्रसंग करत त्यांची निर्घृण पद्धतीनं हत्या केली. या चारही घटना राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि राज्यातल्या महिला सुरक्षेबद्दलही सवाल उपस्थित करतात. तर आज दिवसभरात सर्वाधिक हादरवून टाकणाऱ्या 2 घटना पाहूया. पहिली घटना मावळमधली आहे, जिथे दारू पिऊन एका पोलिसानंच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ज्या खाकी वर्दीवरती बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारी आहे तेच रक्षक भक्षक बनले, तर महिलांनी दात कुणाकडे मागायची आणि महिला सुरक्षित आहेत कुठे हा प्रश्न उपस्थित होतो. तर दुसरी घटना भंडाऱ्याची आहे, जिथे शिक्षकानंच आपल्या विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली. ज्या शिक्षकाला समाज एक प्रकारे पालकांचा दर्जा देतो त्या शिक्षकांवरतीही आता विश्वास उरलेला नाहीये. भंडाऱ्यामधला हा शिक्षक आपल्या विद्यार्थिनींना पास करण्यासाठी शरीर सुखाची मागणी करत होता. पोलीस आणि शिक्षक या 2 व्यक्तींवरती सर्वाधिक विश्वास असतो, त्यांच्या विश्वासाला सुद्धा या घटनांमधनं तडा गेल्याचं पाहायला मिळत आहे. तिकडे मावळच्या विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी धक्कादायक घटना घडली. बंदोबस्तावरती असलेल्या पोलीस शिपायाने एका चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आलाय. कर्तव्यावरती असताना दारूच्या नशेत संबंधित पोलिसानं हा संतापजनक प्रकार केला. सचिन सस्ते असे या नराधम आरोपीचं नाव आहे. नाताळची सुट्टी असल्यामुळे विसापूर किल्ल्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी होती आणि नराधम पोलीस सस्ते इथे बंदोबस्तासाठी तैनात होता. त्यानं मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि अश्लील चाळे सुरू केले. मात्र मुलीनं संबंधित घटना तिच्या आईच्या कानावर घातली आणि हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित पोलीस शिपायाला बेड्या ठोकल्यात, पण त्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी ग्रामस्थ करतात. साहेबांना बोलावलं आम्ही, तर मेन साहेब आलं तर म्हणलं आजी काय काय झालं. तर मी हेच सांगितलं त्यांना खरं खरं की म्हणले बाबा असं असं यांनी केलं की माझी पोरगी खेळायला गेली आणि खेळता खेळता म्हणले यांनी बाजूला नेऊन तिची असं छेड काढली. हां, आणि तुम्ही कायद्याने जर असं करत असाल तर आम्ही कायदा मागायचा कोणाकडं सांगा ना. हां, आज तुम्ही कायदावाले लोक आहेत ना, मग आम्ही हात पसरायचं कोणाकडं ते सांगा ना मला तुम्ही. हां हां, मग आता आमची मागणी एवढीच आहे की त्याला आहे ना शिक्षा मात्र झाली पाहिजे. रक्षकच भक्षक वर्दीवरती असणारा माणूस जर असं वागू शकतो, लोक विश्वास ठेवणार कुणावरती कसा ठेवायचा. एकतर ही आदिवासी कुटुंब असून या आदिवासी कुटुंबांनी एकमेव आधार असतो तो म्हणजे एक सरकारी खादी जो घालतो आपला पोलीस अधिकारी, त्याच्यावरती त्याचा असलेला संपूर्ण विश्वास. कारण इतर समाज देखील त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो, परंतु हेलगटल्याने करतो आणि ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्यांनी जर हे कृत्य केलं तर जाणार कुणाकडे आमची लोक. आणि तिकडे भंडाऱ्यामध्ये महिला नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकानं मुलींना